44 धावांची एक झंझावत खेळ केली होती अभिषेक बेलोशे या खेळाडूने. आणि सचिन आपल्याला पाहायला मिळते, संदीप पाहायला मिळते, संदीप अजिंक्य बेलोशे आपल्याला पाहायला मिळते. संदीप कदम हा खेळाडू देखील आहे, अगदी व्यावसायिक क्रिकेट देखील भरपूर प्रमाणात खेळलाय. आणि त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं तर मांगले गावचा सुपुत्र आणि 32 शिराळा परिसरातील एक तेज तरार गोलंदाज मांगले एक्सप्रेस विजय पावले. पहिला बॉल चेंज ऑफ पेस, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली येईल, अगदी झेल पकडला जातोय. व्हेरी फर्स्ट बॉलवर संदीप कदमला परतावा लागेल. एक कदम आता तंबूच्या आश्रयाने जात असताना पहिल्या बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरलाय. संदीप कदम बॅक टू द डगआउट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. अगदी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं गेलंय, टॉप पेज लागली होती आणि मिडॉनचा क्षेत्ररक्षक येऊन मात्र झेल पकडतोय. खूप चांगला झेल पकडला जातोय. पहिला धक्का लागतोय टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलतपूर संघाला. संदीप कदम परतला. एक गडी बाद 0 अशी सुरुवात. अगदी. आणि त्याचबरोबर मैत्री ग्रुप प्रतापदादा शेलर आणि सुनील दादा गोळे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मागील मॅच मध्ये 50 साठी कॅश प्राइज लावला होता अजिंक्य बेलोशे आणि अमर यादव यांच्यासाठी 2-2 हजार रुपये. या मॅच साठी 2-2 हजार रुपये कॅश प्राइज लावलं गेलंय अजिंक्य बेलोशे आणि अमर यादव यांच्या 50 साठी प्रताप शेलर आणि सुनील गोळे. थँक्यू. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली आहे विजय पावले. टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा, मांगले गाव एक्सप्रेस म्हणून ओळख आहे. आणि आज जर पाहिलं तर ISPL सारख्या मोठमोठ्या स्पर्धा देखील खेळताना तो दिसला, आपण पाहू शकाल. विजय पावले नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला. पहिला बॉल फेस करत असताना भन्नाट वेग डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय वाईड बॉल. टीमची धावसंख्येचा श्री गणेशा होतोय 1-1 अशी सुरुवात. सेमीफायनल मैदानामध्ये रंगत असताना संदीप बावडेकर नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. यस, सँडी जो मॅक्सवेल म्हणून या नावाने ओळखला जातोय. नावा करावं लागतील. विजय पावले गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, अगदी बॅट स्ट्रेट केली होती, झेल घेण्याचा प्रयत्न पण गोलंदाजापेक्षा दूर बॉल पडला होता. खूप चांगली गोलंदाजी. विजय पावलेची ही खासियत आहे, वेगवान गोलंदाज तो जाणला जातो पण त्याचा स्लोवर वन चेंडू हा तितकाच घातक आहे, जो पहिल्या बॉलवर पाहायला मिळाला आणि तिसऱ्या बॉलवर देखील तेच पाहायला मिळालं. कॅचची संधी होती. बॅटिंगमध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये विजय पावलेची बॅटिंग चालली नाही, पण गोलंदाजीचा बोलबाला राहिला या विजय पावले या गोलंदाजाचा. लाजबाब गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करत असताना विजय पावले गोलंदाजी ट्रॅकवर. संदीप बावडेकर आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू आहे, हुक केला, चेंडू जातोय फाइंड मध्ये. इथे चेंडू फरार होईल, चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल. फलंदाज संदीप बावडेकरच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार. टप्प्याचा बॉलला हुक केला जातोय, टायमिंग होऊ शकलं नाही पण गॅप मध्ये मिळाल्या, पण 4 धावा जरूर मिळतील. वेगवान चेंडू अगदी हुक करण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकलं नाही. शिकवर चेंडू आदळला होता आणि फाईन लेग रीजन मध्ये चेंडू फरार झालाय. आउटफील्ड फास्ट आहे, ही खेळपट्टी फास्ट आहे, त्यामुळेच 10 बॉल इकडे थांबणार नाही. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना खुलबट टप्प्याचा चेंडू डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे, वेगाने मयूर पन्हाळकर येईल तोपर्यंत सिंगल मिळतीये. खूप चांगली बॅटिंग. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट प्राप्त झाली तरी देखील विजय पावलेच्या षटकामध्ये जर पाहिली तर 4 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च झालेत. अजिंक्य बेलोशे खेळाडू पाहायला मिळतोय. संदीप बावडेकर मागच्या मॅचचा हिरो. अजिंक्य या मॅच मध्ये देखील चांगला खेळ करावा लागेल. स्टेप आउट केलाय, ऑन ड्राय केलाय, क्षेत्ररक्षक आहे, अगदी वेगाने आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक. सिंगल मात्र मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 7 धावा धावफलकार लागलेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 5 चेंडूचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल विजय पावले
बघा एक्स्ट्रा कव्हर रिजन मधला जो डीप मधला क्षेत्ररक्षक तो त्याला मात्र क्लोज आणलाय. म्हणजेच या बॉलवर नक्कीच वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. फ्लिक केला जातोय, सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ एक संपलाय. जो गेम प्लॅन केला होता टीम ज्योती एंटरप्राइजेस टीमने आतापर्यंत तो गेम प्लॅन सक्सेस झालाय. एक जरी गडी बाद झाला असेल तरी या षटकामध्ये 8 धावा आल्यात. एक गडी बाद 8 धावा. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर टीम बॅटिंग करत असताना ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट आपण क्षणचित्र टिपले जातात. आमचा कॉमेंट्री बॉक्स आपण पाहू शकाल. नितीन पवार जे आमचे स्कोरर आहेत आमच्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा हिंदीतला एक बुलंद आवाज आमचे परममित्र आमचे सिनियर कॉमेंटेटर सचिन म्हात्रे सर आणि आमचा संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स युनिट MTC होमसाई MTC लाईव्ह हे टेलिकास्ट टीम देखील सज्ज आहे. आमचे 12th मॅन असतील हे सगळेच व्ह्यू इथे कॅप्चर केले जातात. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. सचिन सर काय म्हणाल? एक गडी बाद 8 धावा. देखिए प्रतियोगिता बड़ी है नो डाउट, और जो प्लेयर विजय पावले जैसे प्लेयर के अगेंस्ट आपको खेलना है एक एक्सपीरियंस जिसे कहा जाता है. क्योंकि अगर सैंडी की अगर बात छिड़ी जाए, हाल ही में हुई अगर कालगांव प्रीमियर लीग मैन ऑफ द सीरीज का खिताब इसके नाम रहा था. पटन तालुका प्रीमियर लीग में टीम अपने फाइनल में इस बंदे ने ले गई थी. यानी कि ये बंदा फॉर्म में जिस तरह से खेले, आपने देखा पहले दूसरी गेंद पर हुक किया था, गेंद गई थी 4 रन के लिए. जैसे कि पूरी जिम्मेदारी लेकर इस प्लेयर को इस मैच को खेलना पड़ेगा. क्षमता इस प्लेयर में बड़े मैच का हीरो बनने की. आज अगर अगेंस्ट विजय पावले खेलने में कामयाब हो चुके, आने वाले गेंदबाजों के ऊपर कितने हावी होते हैं आने वाले कुछ गेंदे बताएंगे विघ्नेश सर. डेफिनेटली कॅप्टन येतोय अमर मराठेवाडीचा हा खेळाडू आहे. 32 शिराळा परिसरातील खेळाडू आहे. इनसाइड आउट खेळलाय, फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, रिकाम्या जागा भरा. स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा. चौकार आलाय. फलंदाज आपण पाहू शकाल संदीप बावडेकरच्या बॅट मधून चौकार आलाय. सँडी इथे रंगात आहे, ढंगात आहे, चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. जो मॅक्सवेल म्हणून ओळखला जातोय, पाटण तालुक्याचा मॅक्सवेल म्हणून त्याची ओळख आहे. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमच्या स्कोर बोर्ड मध्ये वाढ करत असताना 12 धावा, 1 गडी बाद. खोलपट्टापाचा चेंडू कोदून काढलाय. थर्ड मॅन रिजन मध्ये जातोय. फंबलिंग होतीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. थर्ड मॅन रिजन मध्ये थोडीशी मिस्टेक होतीये. एका धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. हे आहे सेमीफायनलचं प्रेशर आणि या प्रेशर मध्ये कुठला संघ हावी ठरेल आणि या प्रेशर मध्ये कुठला संघ विजयी ठरेल. निश्चित रूप से देखिए 3 बड़े नाम तो मेरे स्क्रीन पर मुझे दिख रहे हैं. एक तरफ है मयूर पनालकर, अमर मराठे गेंदबाजी में विजय पावले की ओर हो चुके हैं. बड़े नाम है सामने वाले टीम में, तो लगभग बड़ा स्कोर यहाँ पर होना जरूरी है. यावेळेस देखील चूक झाली आहे. फायनली रिजन मध्ये यष्टिरक्षकाकडून होती चूक आणि 4 धावा मिळतील. अंपायरचा इशारा येतोय चौकार आणि 4 धावांना टीमची धावसंख्या जम पोहोचली आहे तब्बल 18 या आकड्यावर. बात छड़िए विघ्नेश सर, ये बंदा फॉर्म में, अगर ये बंदा 5 ओवर तक क्रीज पर मौजूद रहे तो कहीं ना कहीं एक बड़ा स्कोर हो सकता है. क्योंकि सामने वाली टीम को भी ये सरदर्द हो सकता है ये बल्लेबाज, क्योंकि जिस तरह से सेंसिबल एकदम शांत तरीके से बल्लेबाजी की अब तक इस बल्लेबाज ने. डेफिनेटली जर तुम्हाला हवी असं असेल, जर तुम्हाला चांगला खेळ करावा असेल, जर तुम्हाला सेमीफायनलचा सामना जिंकायचा असेल त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल आणि अशा चुका टाळाव्या लागतील आणि ह्या चुका महागात पडतील. कारण की बॅटिंग करत असताना तुम्हाला या धावा करावा लागतील. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये अमर मराठेने 10 धावा खर्च केलेत. फुलर लेनचा चेंडू ऑन ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. काउ कॉर्नर रिजन वेकंट एरिया आहे. चेंडू 1 बाउंस सीमा रेषे पलीकडे. फलंदाज संदीप बावडेकरच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. लाजवाब बल्लेबाजी अब तक इस बल्लेबाज के माध्यम से होती हुई नजर आ रही है. संदीप बावडेकर मॅक्सवेल म्हणून ओळखला जातोय. या मॅच मध्ये देखील आपल्या टीमसाठी धावा करत असताना धावा करावा लागतील. प्रतिस्पर्धी संघ तितकाच ताकदवान आहे. या ताकदवान संघाला हरवण्यासाठी तुम्हाला ताकदवान बनावं लागेल आणि ताकदीचा वापर करून शक्ती प्रदर्शन दाखवावं लागेल. टीमची धावसंख्या 22-22. प्रेशर बड़ी मैच है, बड़ी प्रतियोगिता है, सेमीफाइनल मैच है. यानी कि क्राउड जिस तरह से यहाँ पर मौजूद है,
इस बार आउटसाइड ऑफ गेंद, ये प्रेशर है अमर मराठे जैसे गेंदबाज के ऊपर प्रेशर लाना एक बड़ी बात है, क्योंकि जिस तरह से फॉर्म में नजर आ रहे हैं मैं जरूर कहूंगा सैंडी किसी भी गेंदबाज के ऊपर हावी हो सकते हैं। और ये सादा उदाहरण है बीच मैदान पर दोस्तों, क्योंकि जब जब अगर बल्ला हल्ला बॉल करता हो किसी बल्लेबाज का 3 श्रृंखला में, तो मैंने आंखों देखा है पाटन तालुका प्रीमियर लीग हो, कालगांव प्रीमियर लीग हो, इस बल्लेबाज का बल्ला हल्ला बॉल किया है। आज ये बड़ी प्रतियोगिता है, सेमीफाइनल मैच है, बड़ा मंच है और बड़े मंच का सरपंच होने की यहाँ पर जरूरत है सैंडी को। अमर मराठे प्रेशर मध्ये आहे। मला आठवते धर्मवीर आनंदीगे चषक ही स्पर्धा गाजवली होती आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, व्यावसायिक संघाला देखील अगदी चारी मुंड्या चित केल्या होतं, पण यावेळेस कुठेतरी प्रेशर मध्ये आहे। तो इतिहास होता, आता वर्तमान आहे। या वर्तमान काळामध्ये एक्सपेन्सिव्ह ठरतोय अमर मराठे आणि यावेळेस देखील खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय। फलंदाज आपण पाहू शकाल संदीप बावडेकरच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग चौकार, 3 लगातार चौकार आपल्याला पाहायला मिळतील। प्रेशर दिलं जात आहे। येस, मग जर पाहिलं तर दोस्ती 11 टीमने प्रत्येक मॅच मध्ये कुठल्याही बॅट्समनला हावी होऊन दिलं नाही, पण या मॅच मध्ये गोलंदाजावर आक्रमण केलं जात आहे। इथे अक्कलमंदीचं क्रिकेट म्हणावं लागेल, चौकार षटकार येतात त्याचबरोबर सिंगल घेणं देखील तितकंच गरजेचं आहे। षटक क्रमांक संपला गेले, दुसरं 2 षटकांचा खेळ संपला गेला। पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 8, या षटकामध्ये धावा आल्या 20, खर्चिक षटक म्हणावं लागेल आणि 2 षटकामध्ये 14 ची सरासरी राखत असताना 28 धावा धावफल करावं लागले। सचिन सर, ये प्लस पॉइंट है बल्लेबाजी करने वाले टीम का। देखिए ये माइंडसेट क्या है बल्लेबाजों ने, विजय पावले की जो गेंदबाजी है आपको सेंसिबल क्रिकेट खेलना है इन बिटवीन, पर इसी बीच अगर इसके साथ इसके अगेंस्ट अगर बड़े और आए तो ये और अच्छी बात हो सकती है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, क्योंकि संदीप जिस फॉर्म में नजर आ रहे 10 गेंदे खेलकर 25 रन की नाबाद पारी खेलकर मौजूद है, एक बड़ी बात है। हे बघा ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून रामलीला मैदान सारसोळी, अगदी ओम साई MTC.live.in च्या माध्यमातून ह्या मैदानाचा अगदी टॉप व्ह्यू घेतला जातोय। हे नवी मुंबई स्वच्छ शहर, इथे आपण पाहिलं तर हिरवघर झाडी, कारण की आपण या नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेशजी नाईक साहेब हे वनमंत्री आहेत आणि ही नवी मुंबई हे सुंदर आणि सुरक्षित आहे, स्वच्छ आहे, हिरवगार आहे आणि हा संपूर्ण व्ह्यू पाहू शकाल टॉप अँगलने या मैदानाचा अगदी कॅप्चर करत असताना आमचा ड्रोन कॅमेरा, आजूबाजूला असलेले हे बिल्डिंग आणि सुंदर शहर, त्यामधील एक रस्ता आणि त्यामध्ये असलेला हिरवगार झाडीमध्ये एक सुंदर मैदान, नवी मुंबईतील वन ऑफ द फायनेस्ट मैदान म्हणून जाणलं जातोय। आपण पाहिलं तर ओमकार पाटील गोलंदाजीसाठी आले आणि फ्रेंड्स क्रिकेट क्लब विक्रम मोरे साहेब, फ्रेंडशिप क्रिकेट क्लब विक्रम मोरे साहेब आणि फ्रेंडशिप मॅनेजर विशाल पोसम भाऊ यांच्या माध्यमातून जर हॅट्रिक विकेट घेतली तर 25,000 रुपये ऑनलाईन देणार म्हणजे देणार। येस, सध्याच्या घडीला जर पाहिलं तर ऑनलाईनचा जमा आहे, आता कॅशलेस इथे सध्याचं जीवन सुरू आहे, त्यामुळेच पारितोषिक देखील ऑनलाईन दिले जातात। आजकाल लग्नाचे आहेर देखील ऑनलाईन केले जाते, QR कोड लग्नामध्ये ठेवले जातात, त्यामध्ये आहेर दिले जातात। सध्याच्या घडीला क्रिकेट आणि जीवन देखील बदललंय। 3 विकेटसाठी 25,000 म्हणजे कमालीची गोष्ट आहे। पैसा आहे क्रिकेटमध्ये, पैसा कोण म्हणतं हा गरिबांचा खेळ आहे, हा तर श्रीमंतांचा खेळ आहे, पैसा येतोय। मागच्या मॅचमध्ये देखील 21,000 वाटले गेलेत दोस्ती 11 टीमसाठी आणि त्याच दरम्यान काय फटका, नजाकत, टायमिंग आणि क्लास दर्जा पाहायला मिळतोय। अजिंक्य बलोशेच्या बॅटमधून येतोय एक अफलातून क्रॅकिंग षटकार, व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक लगवला जातोय अजिंक्य बलोशेच्या बॅटमधून। ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल काय स्ट्रोक लगवला जातोय। फ्लिक ऑफ द रिस्ट, जिसके पास कलाई है उसके पास रनों की मलाई है आणि अजिंक्यकडे ते आहे आणि या मॅच मध्ये तेच दाखवत असताना आपल्या बॅटमधून येतोय धमाकाचे सीमारेषा पार षटकार, व्हॉट अ शॉट। काय म्हणाल सचिन सर या स्ट्रोक बदल? निश्चित देखिए 11 गेंदे नॉन स्ट्राइक छोर पर ये बल्लेबाज सैंडी की मजे ले रहा था, जैसी स्ट्राइक मिली अरे सैंडी मार सकता है, मैं क्यों नहीं मार सकता। पहली गेंद पर जो कि दर्शक कहीं ना कहीं शांत बैठे थे, डगआउट को पूरी तरह यहाँ पर हलचल मचाने में मदद की है, मैं जरूर कहूंगा अजिंक्य ने। जवाब स्ट्रोक ये आता हुआ इसके बल्ले से। अजिंक्य बलोशे हा खेळाडू जर पाहिला तर 5 ओव्हरच्या मॅच मध्ये एक शतक देखील त्याच्या नावावर आहे आणि सातत्याने आपल्या टीमसाठी योगदान करत असताना 20 बॉलमध्ये मागच्या मॅच मध्ये 53 धावा पटकवल्या होत्या। यावेळी देखील फुलर लेनचा चेंडू आहे, गोलंदाजाने केली चूक
आणि क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही. पुन्हा एकदा चेंडू होतोय फरार चेंडू सीमारी शपात षटकार. अब गलती किसके अगेंस्ट कर रहे हो विघ्नेश सर? जिस बल्लेबाज ने इससे पहले मैच में हाफ सेंचुरी जड़ी है उस बल्लेबाज को इस तरह के मौके आप दोगे तो उसके भुगतान आपको भुगतना पड़ेगा. लाजवाब प्रदर्शन बीच मैदान पर 41 एक विकेट के नुकसान पर 41 ऑन द स्कोर बोर्ड. 41 रन आ चुके हैं. 41 वर एक गडी बाद. ओमकारच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय. अशा चुका तुम्हाला मागात पडेल. अशा चुका तुम्हाला फायनल पर्यंत जाण्यासाठी वंचित ठेवील. पण काय बॅटिंग सुरू आहे. अजिंक्य बेलोशेच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 41 41 लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना ओमकार पहिल्या 3 बॉलमध्ये 13 धावा खर्च करतोय. अजिंक्य गोळेने जर 50 धावा ठोकल्या, अजिंक्य बेलोसेने जर 50 धावा ठोकल्या तर राजेश जवळ बाहुबली यांच्या माध्यमातून 2222 रुपये. थँक्यू सो मच. ये पैसा नहीं है विघ्नेश सर, ये आशीर्वाद है. और ये आशीर्वाद कौन लेगा? जिसके आज नसीब में होगा ये आशीर्वाद ले पाएगा, क्योंकि ये आशीर्वाद लेना जरूरी है. अगर आप इस आशीर्वाद से प्राप्त करते हो तो आपको कहीं ना कहीं इस मैच के ऊपर भी आप हावी हो सकते हो. किसी भी ये 2 बल्लेबाजों ने एक बल्लेबाज अगर हाफ सेंचुरी जड़ता है तो कहीं ना कहीं ये स्कोर बोर्ड 70-80 तक जा सकता है विघ्नेश सर. येस, मागच्या मॅच मध्ये 77 धावा चेस होताना मी पाहिल्या, त्यामुळेच धावा करावा लागतील. यावेळेस फटका पाहू शकाल. व्हॉट अ शॉट. लगातारच्या 3 बॉलवर अजिंक्य बेलोशेच्या बॅट मधून आलाय. लाजवाब स्ट्रोक. अफलातून बॅटिंग. आक्रमकता धारण करत असताना या मॅच मध्ये लाजवाब बॅटिंग. अगदी लेदर क्रिकेट मध्ये देखील ए डिव्हिजन मध्ये खेळत असताना या खेळाडूने चांगला कारनामा केलाय. या मॅच मध्ये देखील सेमीफायनल मध्ये आपण पाहू शकाल ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर टीम साठी योगदान देत असताना अजिंक्य बेलोशेच्या बॅट मधून लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. अगदी सर, त्याची आज लेदरची महत्वाची मॅच आहे. त्याच्या कोचचा त्याला फोन येत होता, मात्र संघ मालक निलेश कोळेस्कर सर यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या कोचला फोन करून सांगितलं की फायनल मॅच आहे, सेमीफायनल त्याला सोडू शकत नाही. एवढं मोठं सॅक्रिफाईस करून हा खेळाडू मैदानामध्ये खेळतोय. सुर्वे टायगर या टीम कडून त्याची 50 आली तर 5555. थँक्यू. येस, आयुष्यामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी किंवा चांगल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी संघर्ष करावाच लागतो आणि या मॅच मध्ये देखील करत असताना अजिंक्य बेलोशे यावेळेस फटका पाहू शकाल. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. अफलातून स्ट्रोक. काही फूट षटकाराच्या बाहेर जाण्यासाठी होता पण चौकार आलाय. 4 धावा देतील. अफलातून बॅटिंग. मॅच मध्ये अजिंक्य बेलोशे आग ओकणारी फलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये तुफान आलाय. हे तुफान, हे वादळ थांबणार कोण? टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 47 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अजिंक्य बेलोशे, व्हॉट अ बॅटिंग. मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स. लाजवाब शतकवीर आहे. एका बाजूला अजिंक्य बेलोशे तर दुसऱ्या बाजूला मयूर पन्हाळकर. हे शतकवीर एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना इथे देखील आणखीन एक फटका. आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना विनर टीम साठी असणारी जी बाईक आहे त्या बाईकच्या अगदी बाजूला जातोय आणि सांगतोय की आम्ही देखील या बाईकच्या रेस मध्ये आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम आमच्या नावावर देखील लागू शकतो. त्यासाठी आमचा संघर्ष, आमची लढाई, आमचा खेळ सुरू आहे. लाजवाब. तुम्हाला ही बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. टीमची धावसंख्या 57 57 या आकड्यावर 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये 8, दुसऱ्या ओव्हर मध्ये 20, या ओव्हर मध्ये तब्बल 29 धावा. टीमची धावसंख्या 57. लॉस ऑफ 1 विकेट. आलेले प्रत्येक प्रेक्षक आज गुढीपाडवा आहे, रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, पण या सुट्टीच्या दिवशी मध्ये आराम करण्याऐवजी आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि अजिंक्य बेलोशेची बॅटिंग बघूया. पैसा वसूल करणारी ही बॅटिंग आणि पैसा वसूल होणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दोस्ती 11 टीम चा डगआउट आहे आपण पाहू शकाल आणि आपण पाहू शकाल ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूरची ही सगळीच समर्थक आहेत. एकदा जोरदार टाळ्या तुमच्याकडून होऊ द्या कारण की आपल्या टीम चांगला परफॉर्मन्स करतोय. लाजवाब खेळ सुरू आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. उर्वरित 2 षटकामध्ये काय घडेल हे सांगण्यासाठी ऐकूया हिंदीतला बुलंद आवाज आमचे परम मित्र सचिन म्हात्रे सर. O2 सचिन सर.
फिर ये पे पहली गेंद थी और पिच गेंद थी, हल्के से ढकलने में कामयाब हो चुके जरूर बल्लेबाज। स्ट्राइक रोट हो रही है यहाँ पर, स्ट्राइक रोटेट यहाँ पर किसी भी छोर पर हो, दोनों छोर से हल्ला बोल मच रहा है, यानी कि कोई भी स्ट्राइक पे है डगआउट में टेंशन नहीं है, क्योंकि एक अगर संदीप को स्ट्राइक मिले तो संदीप हल्ला बोल कर रहा है, अजिंक्य को स्ट्राइक मिले अजिंक्य हल्ला बोल कर रहा है, यानी कि गेंदबाजों को दोनों छोर से टेंशन है। ये टेंशन ये लगाम लगाने उतरे मैं जरूर कहूंगा एंडी रहेंगे बॉलिंग मार्क पर। दूसरी गेंद अपने दूसरे ओवर की, इस बार पटकी हुई गेंद थी, जैसे ही गेंद रडार में आई गेंद को फिर एक बार यहाँ पर भेज दिया सीमा रेखा बाहर गगनचुंबी छक्के के लिए, बिना टिकट का हवाई सफर बीच मैदान पर। कड़ी धूप जरूर है दोस्तों, पर कड़ी धूप में यहाँ पर छक्कों चौकों की बरसात हो रही है दोनों बल्लेबाजों के छोर से। व्हॉट अ बॅटिंग, अजिंक्य बेलोशीचा धमाका सुरू आहे या मॅच मध्ये आग ओकणारी फलंदाजी बघा। अजिंक्य बेलोशीची बॅटिंग तुम्ही जर पाहिली तर कुठलीही ताकद लावत नाही, तो टायमिंगवर आणि टायमिंगच्या जोरावर आपल्या बॉल सीमा पार पाठवतोय। हे आहे क्रिकेट आणि या क्रिकेटमध्ये ताकदीचा नाही तर अक्कलमंदीचं क्रिकेट देखील खेळणं गरजेचं आहे। इथे टायमिंगचा वापर करतोय आणि चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 64 या आकड्यावर। हे तमाम प्रेक्षक, हे मायबाप प्रेक्षक, ज्या प्रेक्षकांमुळेच स्पर्धा गाजतात, त्या प्रेक्षकांमुळेच स्पर्धेला अगदी बहर येतो, प्रसिद्धी मिळते, ते सगळेच मायबाप प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील। अगदी आम्ही स्वराज्य बत्तीशिरा असोसिएशनचे संघमालक आणि त्याचबरोबर टीम शिवरुद्र फायटर धामवडेचे सन्माननीय अध्यक्ष विकास मोहिते साहेब भंडाराना यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो। अगदी आमच्या व्यासपीठावरतीच भंडाराना आपलं मनापासून अधिक स्वागत, थँक्यू सो मच। इथे देखील शरीरापासून दूर खेळला, इनफिल्डच्या वरून चेंडू जातो डी बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये, अजिंक्य बेलोशी आज थांबणार नाही। हे मैदानामध्ये वादळ जे घोंगावतं त्याचं नाव आहे अजिंक्य, आणि आज जर पाहिलं तर हुबेहूब अजिंक्य रहाणे यांची छबी असलेला खेळाडू आहे। आधी बॅटिंग स्टाईल जर पाहिली तर ज्याप्रमाणे सध्याच्या घडीला या IPL मध्ये अजिंक्य रहाणे परफॉर्मन्स करतोय त्या पद्धतीने आज अजिंक्य बेलोशी या मैदानामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये परफॉर्मन्स करत असताना वाटतं बॅटिंग लाजवाब बैटिंग। देखिए विघ्नेश सर काफी सारे खिताब इस बंदे के नाम है, बेस्ट बैटर इन JPL, गिरगांव प्रीमियर लीग, MPL T20 शिवाजी पार्क लायंस से बिलोंग करते हैं और जावली तालुका राजदी गांव का सुपुत्र है, और यहाँ पर आज अरे बैच के रूप में एक रन जरूर मिलेगी। लाजवाब प्रदर्शन बीच मैदान पर, नाम में ही जीत है विघ्नेश सर, अजिंक्य नाम है, जिस नाम से यहाँ पर उतरे उसी नाम से टीम को ले जा रहे हैं मैं जरूर कहूंगा। 69 ऑन बोर्ड, लॉस्ट ऑफ 1 विकेट। बल्लेबाज एंडी ऑन बॉलिंग मार्क, लेफ्ट आर्म नेचुरल स्विंग है, नेचुरल स्विंग को यहाँ पर कहीं ना कहीं खुलकर खेलने का प्रयास कर रही है, गेंद जा रही है दंदनती अलोंग द कारपेट सी मारे का बाद 4 रन के लिए क्रूशियल मोमेंट पर क्रूशियल रन यहाँ पर आते हुए जरूर कहूंगा। सैंडी जैसे कि मैंने बात छेड़ी है, कोई भी बल्लेबाज स्ट्राइक पर आए बल्ला यहाँ पर हल्ला बोल करेगा। एक तरफ सैंडी एक तरफ अजिंक्य, 73 एक बड़ा स्कोर, एक बड़े स्कोर की जरूरत थी, क्योंकि देखिए सामने वाले टीम में बड़े बड़े नाम है, उस नाम पे अगर आपको कहीं ना कहीं काम करना है तो इस मंच का आपको सरपंच बनना पड़ेगा। आज यहाँ पर फिर एक बार यहाँ पर देखिए दोनों छोर से बल्लेबाज फॉर्म में, एक तरफ है मयूर पनालकर, एक तरफ है अजिंक्य, एक तरफ है सैंडी, यानी कि अगर स्कोर 100 तक भी पहुंच जाए विघ्नेश सर तो भी इस मैच में मजा आएगा, इस दर्शकों को मजा आएगा, पैसा वसूल मैच होने की कोई यहाँ पर गुंजाइश नहीं है। 75 ऑन बोर्ड, लॉस्ट ऑफ 1 विकेट, अभी भी इस इनिंग की 6 गेंदानी शेष। मोठं बॅटिंग डेफिनेटली खूप चांगला खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे अजिंक्य बेलोशी आणि फलंदाज संदीप मावडेकरच्या माध्यमातून लाजवाब खेळ केला जातोय। MPL म्हणजेच मुंबई प्रीमियर लीग T20 या फॉर्मॅटमध्ये देखील हा खेळाडू खेळलाय। A डिव्हिजन मध्ये लेदर क्रिकेट खेळतोय, त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना या खेळाडूंना इतकं काही मशगत करावी लागत नाही आणि इथे चांगला खेळ करत असताना टायमिंगवर या मॅच मध्ये खेळत असताना टायमिंगचा धनी आहे अजिंक्य बेलोशी। या मॅच मध्ये तेच करत असताना आपण पाहू शकाल 18 बॉल मध्ये 56 धावा काल केल्या होत्या आणि आज 13 बॉल मध्ये 43 धावांची झंझावत केली आणि या मॅच मध्ये 9 बॉल मध्ये 39 धावांची खेळी। काय बॅटिंग, कन्सिस्टंट परफॉर्मन्स कशाला म्हणतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच अजिंक्य बेलोशी। या मॅच मध्ये 75 लॉस ऑफ 1 विकेट, 4 ओव्हरचा खेळ संपलाय, शेवटचं ओव्हर अजूनही शिल्लक आहे। बघा 70, 75, 80, 95 पर्यंत 90 पर्यंत मजल मारावे लागेल, कारण की मयूर पन्हाळकर, विजय पावले, अमर मराठे अशी मोठमोठी नावं आहेत या परिसरातील, त्यामुळेच या टीम अगेन्स्ट करताना तुम्हाला मोठा डोंगर उभा करावा लागेल।
त्यासाठी शेवटची ओव्हर फार इम्पॉर्टंट असेल. मयूर पन्हाळकर अगदी एकेकडे आपण अजिंक्य बेलोशेला पाहू शकाल, ज्याने शतक झळकवलं होतं अगदी 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. आणि उपजिल्हा प्रमुख चषकामध्ये देखील बेलापूरच्या स्पर्धेमध्ये मयूर पन्हाळकरने देखील शतक झळकवलं होतं. यावेळेस खूप शॉट लगवला जातोय, चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक धावेल, चेंडू होईल फरार. अजिंक्यच्या बॅट मधून येतोय आणखीन एक क्रॅकिंग चौकार. शेख व्यासपीठावरती आपण पाहिलं तर मनापासून आम्ही अधिक स्वागत करतो, कारण की या स्पर्धेसाठी आर्थिक मदत सगळ्यात चांगला सपोर्ट खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अशोकदादा सपकाळ साहेब यांनी सांगितलं की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत स्पर्धासाठी नेहमी आमचं योगदान राहणार. अशोकदादा सपकाळ साहेब आज उपस्थित राहिले नाहीये, मात्र त्यांच्यासोबत सावलीसारखा असणारा 22 यार्ड यूट्यूब वाहिनीच्या ओनर रुळे गावचे आमचे सन्माननीय आदरणीय सचिन दादा आज आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर मी विनंती करेल KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश माने साहेब, उपाध्यक्ष काशीनाथ सपकाळ साहेब, सचिव संतोष सपकाळ साहेब, सर्वांचं मनापासून अधिक स्वागत करतो. आणि सचिन दादा शिंदे रुळेगावचे मी विनंती करेल आपलंही मनापासून स्वागत. थँक्यू. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. बड़ी विकेट क्रूशियल मोमेंट पर बड़ी विकेट यहाँ पर आती हुई, बड़ी मछली जाल में फंसती हुई मैं जरूर कहूंगा, क्योंकि मयूर पनालकर एक तरफ थे अजिंक्य, दोनों ने इस श्रृंखला में हाफ सेंचुरी लगाई है, यानी कि 50 किया था, पर यहाँ पर कहीं ना कहीं पहले गेंद पर स्कूप लगाने के बाद यहाँ पर आउट होते हुए डगआउट में लौट रहे. 11 गेंदों में 43 रन की पारी खेलकर एक लाजवाब प्रदर्शन बीच मैदान पर. इस बंदे के लिए तालियां बजनी चाहिए दोस्तों. आप कुछ नहीं दे सकते, तालियां दे सकते, आशीर्वाद दे सकते, तो तालियां बजनी चाहिए. जिस तरह से प्रदर्शन किया इन बड़े बड़े प्लेयर के अगेंस्ट, बड़े बड़े गेंदबाजों के अगेंस्ट, एक लाजवाब प्रदर्शन. अजिंक्य वेल बैट. नए बल्लेबाज बीच मैदान पर आते हुए नजर आ रहे हैं. स्क्रीनवर पाहू शकाल 43 धावा 11 बॉलमध्ये. पहिल्या मॅचमध्ये 18 बॉलमध्ये 54, त्यानंतर मागच्या मॅचमध्ये 13 बॉलमध्ये 43 आणि या मॅचमध्ये देखील लाजबाब खेळ केला. अजिंक्य बेलोशेने आज सगळ्यांना मोहित करून टाकले. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली या खेळाडूने. आता उर्वरित जर पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये काही चेंडू शिल्लक आहेत, त्यामध्ये धावा कराव्या लागतील. बल्लेबाज निलेश है. बड़ी प्रतियोगिता, बड़ी मैच, यहाँ पर बड़ी मैच में प्रदर्शन करना एक बड़े प्लेयर की निशानी होती है, क्योंकि देखिए प्रेशर होता है दोस्तों सेमीफाइनल मैच का, और आप अगेंस्ट खेल रहे हो विजय पावले, मयूर पनालकर, अमर मराठे के अगेंस्ट आपको बल्लेबाजी करनी है, तो ये प्रेशर होता है दोस्तों. और प्रेशर में यहाँ पर कहीं ना कहीं अच्छी बल्लेबाजी की यहाँ पर अजिंक्य और संदीप, जो कि सैंडी के नाम से सुप्रसिद्ध है, मैक्सवेल ऑफ पाटन जिसे कहा जाता है, अब भी क्रीज पर मौजूद है. 14 गेंदों में 33 रन की पारी खेलकर क्रीज पर स्ट्राइक एंड पर नजर आएंगे. 80 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. अभी भी इस इनिंग की 3 गेंदबाजी शेष. गेंदबाज देखे मयूर, फिर एक बार 3 गेंदे फेंकी अब तक इस ओवर में 5 रन खर्च किए, और एक सफलता, एक बड़ी सफलता क्रुशियल मोमेंट पर लेने में कामयाब हुआ है यहाँ पर मयूर. फिर एक बार यहाँ पर गति परिवर्तन, गति का इस्तेमाल, गति के साथ बीट किया यहाँ पर. बल्लेबाज ने चकमकाया, गेंद की विकेट की प्रकार दोस्तों में डॉट गेंद की समाप्ति. एक क्रुशियल, देखिए लास्ट ओवर स्लॉग हो रहे दोस्तों. इस ओवर में एक यहाँ पर डॉट गेंद आती हुई, लाजवाब प्रदर्शन. फिर एक बार यहाँ पर बल्लेबाज का गेंदबाज कमबैक करते हुए नजर आ रहे. पहले गेंद पर 4 खाने के बाद 5 रन दिए अब तक 4 गेंदों में. अभी भी 2 गेंदबाजी शेष. इस बार कनेक्ट करने में कामयाब हुआ है. पहली बार मिस हुए थे, एक गेंदबाज को दी थी, एक तेरी तो एक मेरी. बल्लेबाज में कनेक्ट हो गई यहाँ पर 100% रिजल्ट. तो फिर एक बार गेंद जाती हुई गगनचुंबी छक्के के लिए लाजवाब प्रदर्शन यहाँ पर. फिर एक बार आता हुआ बीच मैदान पर बल्लेबाज के माध्यम से 86 ऑन बोर्ड, लॉस्ट ऑफ 2 विकेट. यानी कि इस पश्चिम PMPL का ये हाई स्कोर रहेगा. 86 लॉस्ट ऑफ 2 विकेट, यानी कि अभी भी आखिरी गेंदबाजी शेष है. 39 रन की नाबाद पारी खेलकर स्ट्राइक एंड पर नजर आ रहे. और इसी टीम के माध्यम से 85 रन यहां पर किए गए थे, यानी कि लास्ट गेंद है. 86 ऑन बोर्ड है, 2 विकेट डगआउट में लौट चुके. फिर एक बार स्विंग एंड मिस. जैसे कि कहा था दोनों भी बड़े मंच के प्लेयर है, यहाँ पर बड़ी प्रतियोगिता यहाँ पर खेलते हैं हरदम मयूर और सैंडी. पर इस बार देखिए 4 खाने के बाद फिर 6 खाने के बाद फिर डॉट. और
और ये आखिरी गेंद पर क्रूशियल विकेट आता हुआ यहाँ पर, यानी कि इस इनिंग की समाप्ति होती हुई पहले इनिंग का खेल खत्म हो चुका है। पहले ओवर के बाद 86 ऑन बोर्ड, लॉस्ट ऑफ 2 विकेट, यानी कि 87 रन का टारगेट यहाँ पर चेस किया गया है। चला कॉमेंट्री बॉक्समध्ये केलं जाईल बदल। 86 धावांचं टार्गेट आहे, 87 धावांचं टार्गेट आहे। बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल ज्योती एंटरप्राइजेस टीमने धावा उभारल्या, त्याचा पाठलाग करण्यासाठी दोस्ती 11 32 रला टीम कशा पद्धतीने धावांचा पाठलाग करेल याकडे पाहिलं जाईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल बदल। ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये निलेश वर्डेकर असतील आणि त्यांच्या समवेत आपण चला कॉमेंट्री बॉक्समध्ये केलं जाईल बदल। ऐकूया किरण शिळीमकर आमच्यासोबत जॉईंट होतील निलेश मर्डेकर यांच्यासोबत। धन्यवाद। सध्या आपण पाहिलं तर स्क्रीनवरती अगदी इलेक्ट्रिक बाईक दाखवली जाते, ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण इलेक्ट्रिक बाईक आपण पाहिले तर आमच्या मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून आपण पाहिले तर विजेता संघाच्या संघ मालकाला ही बाईक इलेक्ट्रिक बाईक देण्यात येईल। मैत्री ग्रुप जावली म्हटलं तर आमचा प्रतापदादा शेलार असेल, अमर शेलार आज उपस्थित आहेत, अनिल कदम असतील, आमचे सुनील गोळे असतील, संदीप साळुंके, कविराज परामने, स्वप्नील हिरवे, अनिल जुंधरे, शंकर जुंधरे, संपूर्ण आमचा मित्र परिवार आज वेळेतला वेळ काढून आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। मैत्री ग्रुप जावली यांचं खरं तर मी मनापासून आभार यासाठी व्यक्त करतो कारण त्यांच्या माध्यमातून देखील थोड्याच दिवसामध्ये JPL येणार आहे, त्यांची वैयक्तिक मोठी स्पर्धा असते। या सगळ्या आयोजन असताना देखील आपण पाहिलं तर PMPL 2.0 साठी संघही घेतला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बाईक दिली आहे। मी विनंती करेल ज्या बाईक्स कुक्षेत गावाच्या कमानीच्या जवळ आहे तिथे बाईक्स त्या लॉक केल्या गेल्यात, 3 बाईकच्या हवाही काढल्या गेल्यात, तर आता तरी त्या बाईक बाजूला घ्या आणि कुक्षेत गावातले मी म्हणेल की भूमिपुत्र येत आहेत, सारखी विनंती करतात, त्यांच्या आईची पालखी याबाई मात्र तिथून जाणार आहे यासाठी विनंती करते। त्या बाईक्समुळे ती पालखी आतमध्ये जाण्यासाठी प्रॉब्लेम होतोय, त्या गाड्या त्यांनी बाजूला काढलेल्या आहेत। 4 व्हीलर आहेत सगळ्या, मी विनंती करते ज्या 4 व्हीलर लागलेल्या आहेत कुक्षेत गावच्या कमानीच्या जवळ, मला वाटतं सकाळी दुपारी 12 वाजल्यापासून आपण सूचना करतोय आणि अगदी 5 तास होत आले, प्लीज काढून घ्या भाऊ, तिथे व्यवस्था आहे पार्किंगची दुसरीकडे, ती 4 व्हीलर्स सगळ्या काढून घ्या, बाजूलाच ग्राउंड आहे तिथे लावून घ्या सगळ्या कार्स। इलेक्ट्रिक बाईक सध्या मैत्री ग्रुप जावली यांच्या वतीने दाखवली जाते समाजसेवेच्या माध्यमातून। थोड्याच दिवसामध्ये शुभमुहूर्तावरती अगदी गावाकडे आपण पाहिलं तर सायकल्स देखील त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला दिले जातील। पाणी मैदानामध्ये पोहोचवतो आम्ही। थँक्यू। थँक्यू। 86 धावांचा पाठला आणि तो आता कशा प्रकारे केला जाईल ते देखील बघायला मिळेल, परंतु समोर असेल मयूर पन्हाळकर एका वेगळ्याच भन्नाट फॉर्ममध्ये आणि समोर असतील विजय पावले अर्थात भाऊ, एक जबरदस्त तेजतर्राट फलंदाज। जरी 85 केल्या असल्या तरी संघमालक माफ करा 88 धावा जरी चेस करायच्या असल्या निलेश सर, तरी संघमालक असतील किंवा खेळणारे 15 खेळाडू असतील अजूनही श्वास व्यवस्थित घेणार नाही। त्याचं कारण आहे समोर धाकडबाज आक्रमक तेजतर्राट फलंदाज आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग साठी देखील त्यांनी योगदान दिलंय। विजय पावले सर कोणाला माहित नाहीये, समोर ज्याने 5 ओव्हरच्या टेनिस क्रिकेटच्या मॅच मध्ये ज्याने शतक ठोकलं होतं
आणि त्याच दिवशी सकाळी देखील समोर अजिंक्यने शतक त्याच दिवशी केले होतं. दोनही खेळाडू आता आपल्याला इन ऍक्शन मध्ये बघायला मिळाले होते. काय म्हणाल सर? 30 चेंडू 87 धावांची गरज. निलेश सर, निश्चित ही जोडी जर चालली तर हे मोठं वाटणार लक्ष छोटं व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे या जोडीवरती दारोमदार आहे. एका बाजूला विजय पावले आहेत, एका बाजूला मयूर पन्हाळकर आहेत. पहिल्या षटकाला होते सुरुवात. येणारे बॉल 30 विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 87. हा दुसऱ्या डावातला पहिला बॉल. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. मिळणार नाहीये कोणतीही धाव. निलेश सर, या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत विजयदादा यांची बॅटिंग ज्या प्रकारे त्यांना ओळखलं जातं त्या पद्धतीचे बॅट्स आणि फटके अजून आलेले नाहीयेत. कदाचित असं भाकीत केलं जाते ती ही मॅच आहे का, हा मोमेंट आहे का की विजयदादा आता स्ट्रॉंग कमबॅक करेल? काय वाटतं? निश्चित माझी मुंबईसाठी जो त्यांनी खेळ केला होता, कोण विसरेल? अडचणीच्या पेचामध्ये संघाला सावरला आणि संघाला सामना जिंकून दिला होता. तो खेळ कोण विसरेल? स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा विजय पावले. आक्रमण करण्याचा प्रयत्न. पंचांकडे मागितली दाद, स्ट्रॉंग अपील केली आहे, परंतु पंचांनी दाद फेटाळली. एका बाजूला अब्बू यांच्या गोलंदाजीची धारदार आपण वार पाहत आहोत आणि ताकासूर लावू देत नाहीये. 2 बॉल डॉट. अभिजित जाधव ओव्हर नंबर 1 मध्ये आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. बॉल क्रमांक 3. एका बाजूला विजय पावले सुपरस्टार खेळाडू. बॉल हवेत, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? तर नाही. 2 धावा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे मिळतील. स्कोर बोर्डचा केलाय श्री गणेशा. दोसी 11 32 शिराळा या टीमसाठी आलेल्या आहेत धावा पहिल्यांदा. 2-3 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि विजय पावले यांच्या बॅटमधून अखेरकार हा दुहेरी धावांचा फटका आलाय. निश्चित श्री गणेश झालं असं म्हटलं तरी चालेल. संस्थापक अध्यक्ष शिवस्वराज्य करिअर्स अकॅडमीच्या वतीने महेंद्र झुनगरे सर यांच्याकडून प्राइज येत आहे. सर या ओ माय गॉड, येस, नो लुक शॉट म्हटलं तरी चालेल. एकदाच बघितलं आणि सरळ मयूरच्या दिशेने चालत गेले. आता तो मोमेंट मिळालाय की काय? आता ती सुरुवात झाली की काय? पायावर तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाहीत, पायावर चेंडू जर टाकाल तर मोठमोठे फटकेच मिळतील. निलेश सर, सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत विजय पावले. मांगले आहे त्यांचं गाव. नो लुकचा स्ट्रोक सीमारेषा पलीकडे. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो, मन तल्लीन करून टाकणारा हा तो फटका विजय पावले यांच्या बॅटमधून आला. सरळ 6 धावेंसाठी षटकारांचा मांगले ब्रँड. बॉलर तयार. आणखीन एक आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पहा काय कॅच पकडला अजिंक्य बेलोशे. व्हॉट कॅच, अप्रतिम, लाजवाब, चित्त थरारक झेल. अजिंक्य बेलोशे बॅटिंग आणि फिल्डिंग मध्ये अप्रतिम कामगिरी. अजिंक्य 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 आणि अजिंक्य. आज या मॅच मध्ये फक्त एकच नाव झळकते, ते नाव असेल अजिंक्य. ही कॅच आवडली असेल. टाळ्या का थांबतायत? टाळ्यांसाठी जीएसटी लावलेली नाहीये, टाळ्या फुकट आहेत. सर्वांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या या कॅच साठी झाल्या पाहिजेत. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ एफर्ट. निलेश सर, अशा प्रकारचे एफर्ट्स तुम्हाला ना केवळ ही मॅच जिंकवेल तर फायनलचं तिकीटही देईल. ही कॅच तितकी महत्वाची आहे. संपूर्ण संघ एकत्र का आलाय, टीम मीटिंग का घाते? कारण तितकाच मोठा खेळाडू. बॅक टू द पॅव्हिलियन. विजय पावलेंना माघारी जावं लागेल, भाऊंना माघारी जावं लागेल. एका बाजूला पहा अजिंक्य बेलोशे. आज त्याची T20ची मॅच होती. MPLचं सिलेक्शनसाठी तो सामना महत्त्वाचा होता, परंतु पहा ते तिकडे जाऊ शकले नाही आणि इथे पहा या मैदानामध्ये खेळत आहेत आणि आज सर्वांची मनं जिंकून घेतलेली आहेत. बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल. तालुका जावली, गाव रांजणी, नाव अजिंक्य बेलोशे. काय फिल्डिंग केली आहे, अप्रतिम एफर्ट्स. आज रांजणी गावाला पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध करणारा खेळाडू अजिंक्य बेलोशे आहे. मी विनंती करेल त्या ज्या बाईक्स कुकसेत गावाच्या कमानीचे त्या ज्या 4 व्हीलर आहेत त्या काढून घ्या, कारण की ते सगळे ग्रामस्थ आलेत, कारण की त्यांची पालखी तिथे थांबली आहे. विनंती करतो त्या 4 व्हीलर काढा. तिथे त्यांच्या ग्रामदैवताची पालखी आतमध्ये जात नाहीये. 4 व्हीलर कोणाची असेल काढून घ्या, कारण की ते भूमिपुत्र आता आम्हाला विचारण्यासाठी आलेत. त्या गाड्या ज्यांच्या असतील त्या काढून घ्या. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अमर यादव आलेले आहे, ज्यांनी पाठीमागच्या मॅचमध्ये चांगला खेळ केला होता. बॉलर तयार. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. वेळेच्या चुकता नाहीये. डॉट आलाय.
अभिजित जाधवची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळे होऊन जातात. आतापर्यंत आपण चर्चा करत होतो विजयदादा पावले यांची, त्यानंतर आपण मयूर पनालकरची आत्ता चर्चा करत होतो, त्यांची तारीफ करत होतो, परंतु अभि जाधव आला, विकेट घेऊन गेला, मॅच मध्ये मजबूत स्थिती करून देखील गेला. असे असतात सर खेळाडू की येतात, आपलं काम करतात आणि संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जातात. आणि दोन्ही संघांचा खेळ जर आपण किरण सर पाहिलात ना, तर ज्यावेळेस मला वाटते बॅटिंग केली होती त्यावेळेस 8 धावा 1 गडी बाद अशी स्थिती होती. ज्योती इंटरप्राइजेस या टीमचे विहंगम दृश्य आहे. नवी मुंबईचं, नेरूळचं, या मैदानाचं, या क्रीडानगरीचं द्रोण व्ह्यू आहे, ज्या अवकाशातून ही प्रीमियर लीग दिसते कशी, हा संपूर्ण परिसर दिसतो कसा, याचा आढावा आपण अँडी म्हात्रे यांच्या द्रोण कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेत आहोत. एका बाजूला पहिल्याच ओव्हरच्या पाठीमागे 8 आलेले आहेत. पहिला फलंदाज कोसळलेला, एका बाजूला स्ट्रायकर एंडला 32 शिराळा तालुक्यातील कुसायवाडीचं क्रिकेटच्या पटलावरती गाजणारं नाव मयूर पन्हाळकर, त्यांचं नाव. येस, आता जोपर्यंत मयूर आहे तोपर्यंत दोस्ती 11 संघाचा श्वास आहे असं म्हटलं तरी चालेल. ऋषी गोलंदाजी मार्कवर. ओ माय गॉड, पहिला चेंडू फटका निश्चित स्वरूपात आहे. नो मॅन्स लँड मध्ये 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. मयूर पन्हाळकर यांनी आपल्या डावाची सुरुवात आक्रमकतेने केलेली आहे आणि हा बॉल पाठवलेला आहे सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी ऋषी जाधव उंबरीचे आहेत. पश्चिम जावळी परिसरामध्ये गाव आहे आणि त्या गावचे खेळाडू पहिल्याच बॉलच्या पाठीमागे चौकार खर्च करतात. परंतु किरण सर जर आपण पाहिलं ना तर ऋषी जाधव यांनी संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये चांगली गोलंदाजी केली. एक युवा खेळाडू आहेत, पहिला बॉल चौकार खर्च केलाय, पुढचा बॉल. सर 23 चेंडू शिल्लक आहेत आणि मयूरच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर 12 षटकारांची गरज. 23 चेंडू 12 षटकार, 3 सिंगल्स कुठून तरी येतील, षटकार लागतील का? आता हे क्रिकेट आहे. पुढील चेंडू. येस, ओ माय गॉड, थोडासा फिल्डरच्या पुढे जातोय आणि आताही 12वा खेळाडू विनोद मला हेच सांगतोय, किरण आता आम्हाला फक्त 11 षटकार ठोकायचे आहेत, आमची मॅच फक्त आता एवढी शिल्लक आहे. काय म्हणाले सर? निश्चित मयूर पन्हाळकर जो उभे राहिले ना तर ही मॅच चौकार षटकारांवरतीच पुढे जाईल, याच्या मात्र मध्ये शंका नाही, तीळ मात्र शंका नाही. आणि हा बॉल पाठवलाय, ताकदीचा योग्य वापर कर, टायमिंग प्रॉपर आणि बॉल सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धावांसाठी षटकार. सर क्रिकेटचा योगायोग बघा ना सर, ज्या नाईटला मयूर पन्हाळकरने 24 चेंडूमध्ये 101 धावा केल्या, त्याच दिवशी सकाळी आजच्या खेळाडूने देखील शतक केलं, तर अजिंक्यने देखील शतक केलं होतं. म्हणजे शतकवीरांचा जो दिवस होता की काय, मयूरने देखील आता तोच षटकार खेचला अजिंक्यच्या डोक्यावरूनच. जोपर्यंत मी आहे तुम्हाला व्यवस्थित श्वास घेऊन देणार नाही. पुढील चेंडू मिस टाइम, परंतु गॅप मध्ये चेंडू होतोय. लॉंग ऑन, ओ माय गॉड, क्षेत्र खाली आहे आणि क्रिकेटमध्ये देखील आता फुटबॉल स्टाईलने देखील चेंडू निलेश सर अडवला जातोय. आणि आता धावसंख्या 2 ने पुढे सरकते, धावसंख्या पोहोचते 20 वर. 21 चेंडू 67 धावा निलेश सर. कधी कधी क्रिकेटमध्ये तुम्हाला फुटबॉलही खेळावा लागतो आणि तो इथे क्षेत्ररक्षकांनी खेळल्या संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत. एका बाजूला स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय, स्कोर बोर्डला बिझी ठेवण्याचा प्रयत्न होतोय. मयूर पन्हाळकर 12 वरती बॅटिंग करतायत, ऋषी जाधव एका बाजूला अनुभव, एका बाजूला युवा खेळाडू, अशी लढत. चेक. बाहेर जी पालखी आले, बाईक्सच्या ज्या 4 व्हीलर आहेत त्यांच्या हवा काढलेल्या आहेत. त्यांच्या भूमिपुत्रांनी आम्हाला कॉल करून सांगितलंय ते ज्या 4 व्हीलर्स आहेत त्यांच्या हवा निघालेल्या आहेत. तर विनंती करूनही ज्या 4 व्हीलर निघालेल्या नाही आहेत त्या आता तरी काढून घ्या, कारण की पालखी जर मागे वळून बघितलं तर कुक्षेत गावाची पालखी आलेली आहे आणि पालखी तुमच्या 4 व्हीलरमुळे थांबलेली आहे आणि त्याची हवा जी आहे कारची ती निघाली आहे. त्यासाठी विनंती करेल, अजून तुमच्या बाईक्स आणि कार असतील तर कुक्षेत गावातले जे भूमिपुत्र आहेत दुपारी 12 वाजल्यापासून आपल्याला सांगतात की तिथे गाड्या लावू नका. तरी ज्यांनी गाड्या लावल्यात तर मी विनंती करेल त्या आता तरी काढा, कारण की आम्हाला तिकडे येऊन गाडी बघता येत नाही. सगळ्यात पहिल्यांदा मी गाडी नंबर विनंती करेल, गाडी नंबर मी विनंती करेल जी वॅगेनर आहे 7833 लगेच काढून घ्या. MH46 जी रिक्षा आहे 2150 1155 वॅगेनर, या सगळ्या गाड्या काढून घ्या. कॉमेंट्री बॉक्स सॉरी तुम्हाला थांबवतोय. कार्स काढून घ्या मी विनंती करेल. जी एर्टिका गाडी आहे 6349 तिची हवा काढलेली आहे. त्याचबरोबर स्विफ्ट 2714 वॅगेनर 1155 रिक्षा आहे 2150 वॅगेनर 7833. भाऊ या गाड्या काढून घ्या विनंती करतो. मॅचच्या दिशेने जाऊयात. ज्या बाईक्स आहेत स्कूटी युनिकॉर्न 2746, ऍक्टिव्हा 0246, युनिकॉर्न 0716 या सगळ्या गाड्या काढून घ्या भाऊ.
प्लीज विनंती करतो, कारण की कुक्षेत गावाची पालखी ही तिकडेच थांबलेली आहे तुमच्या गाड्यामध्ये असल्यामुळे. थँक्यू. सॉरी कॉमेंट्री बॉक्स, जाऊया तुमच्याकडे. पुन्हा एकदा मयूर पन्हाळकर तयार. हा चांगला बॉल वेगाने टाकलाय, परंतु दिशा पाहावी लागेल. पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, दडपण आहे. धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचलेली आहे. विकास मोहिते, बंडा नाना, तसेच विकास पाटील अण्णा आणि सतीश पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारांसाठी 1000 रुपये, तसेच संस्थापक अध्यक्ष शिवस्वराज्य करिअर्स अकॅडमी महेंद्र झुनगरे सर, जर मयूरने अर्धशतक केलं तर 2000 रुपये. तब्बल आता कशा प्रकारे असेल? 19 चेंडू 56 धावा. नेक्स्ट साइडवर 1 बाउन्स. निलेश सर, आता फक्त चौकार आणि षटकारांमध्ये मयूर डील करतोय. 18 चेंडू 52 धावांची गरज. या अगोदर देखील हीच मॅच होती. 18 चेंडू 49, 1 चेंडू 7 धावा, 1 चेंडू वाईट फेकला गेला, 1 चेंडू 6. कमी करावा लागेल आणि पुन्हा एकदा ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीमला या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. 18-52 ची गरज. येस. जर आता संघमालक दोस्ती 11 या संघाचा विचार जर केला तर मानश्री शंकर दादा मोहिते या ठिकाणी आहेत, मानश्री रामजी अमगर साहेब देखील आहेत आणि विजय दादा पावले देखील आउट झालेत. या तिघांच्या हृदयाचे ठोके जरा नीट ऐका. धक 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 धक. शंकर दादा देखील आहेत, रामदादा यमगर देखील आहेत, विजय दादा पावले देखील आता मॅच बघतायत आणि खरंच हृदयाचे ठोके इतके वाढलेत की आता कदाचित डॉक्टर बोलवावा लागतोय की काय. 18 चेंडू कुठे जाऊ नका. द ग्रेट रन चेस इज ऑन. मयूरची बॅट बोलली आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमर ऑन स्ट्राईक. फटका पूल थोडासा फसलाय, परंतु मयूर दुसऱ्या धावेसाठी निलेश सर येणार नाही. त्याचं कारण आहे की आता जास्त चेंडू कोण खेळेल हा फार मोठा प्रश्न आहे. 17 चेंडू कुठे जाऊ नका. 51 धावांची गरज. 17, 51, 51, 17. काय वाटतंय सर, समीकरण कशा प्रकारे आहे? निश्चित दोन्ही संघांसाठी सामना जिवंत आहे. मयूर पन्हाळकर यांनी 1 धाव घेऊन हे संकेत दिलं की इथून पुढे मला सर्वाधिक स्ट्राईक करायचं आहे, कारण त्यांची बॅट तळपलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. सीमारेषेला आग लावलेली आहे. पाठीमागच्या मॅचमध्ये मयूर यादव यांची बॅट तळपली होती. आता मयूर पन्हाळकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला अमर यादव. येस. समोरचे संघमालक ज्योती एंटरप्राइजेसचे मानुश्री निलेश दादा कोळसकर देखील बारीक नजरेने मॅच बघतात. आता त्यांचे हृदयाचे ठोके मयूर स्ट्राईकवर आल्यावर वाढलेले आहेत. आता निलेश दादा कोळसकर साहेबांचे हृदयाचे ठोके नीट ऐका. एवढं सोपं नाहीये मॅच बघणं, खेळणं, संघमालक होणं. पुढील चेंडू गोलंदाज निघतोय. कार्पेट शॉट. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे, परंतु जोपर्यंत थोडीशी मिसफील्ड, फंबल आणि 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. मॅच आहे जोपर्यंत मयूर आहे तोपर्यंत दोस्ती 11 या संघाचा श्वास ऑक्सिजन चालू आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि धावसंख्या आता 2 ने पुढे सरकते, पोहोचते 38 वर. निलेश सर, निश्चित या ओव्हरमध्ये धावसंख्येचा वेग थोडासा निलेश गोलंदाजी करताना कमी केलेला आहे, परंतु अद्याप या ओव्हरमध्ये एकही विकेट मिळाली नाही. एक जमीची बाजू आहे की धावसंख्येचा वाढलेला वेग कमी झालाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. मयूर पन्हाळकर, मोठ्या विकेटचं पतन. बिग फिश. आत्ताच प्राइज येणार होतं की प्रत्येक चौकारांना 500 रुपये लागणार होते, परंतु मयूरची विकेट गेल्यानंतर तो आवाज कमी केला गेला. आणि काय मॅच, व्हॉट अ मॅच. येस, ज्योती एंटरप्राइजेस संघ मालक निलेश दादा कोळसकर यांच्या मनात एक लाडू फुटला नक्की असेल. त्याचं कारण आहे की जे 2 फलंदाज त्यांना हवे होते ते 2 मोठे मासे जाळ्यात अडकलेले आहेत. कारण मयूर आता देखील बाद होतोय. स्वस्तामध्ये विजय दादा पावले देखील बाद झाले, त्यांची अपेक्षा होती त्याप्रमाणे ते बाद झाले. आणि त्यानंतर आता बिग फिश, मोठा मासा जाळ्यात अडकतोय. मयूर पन्हाळकर बॅक टू द पॅव्हिलियन. मोठ्या विकेटचं पतन झालेलं आहे. मयूर पन्हाळकर यांच्याकडे ती क्षमता होती, ती प्रतिभा होती, चांगले फटके तेही खेळू शकले असते, परंतु या बॉलच्या पाठीमागे आक्रमण करायला गेले, आक्रमण फसलं. बॉलने बॅटचा किनारा घेतला आणि भाग्याचा सहारा लाभू शकला नाही आणि त्यानंतर आले ते माघारी. बाकीचं काम क्षेत्ररक्षकांनी चोख केलं. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 38 धावा, 2 गडी बाद अशी स्थिती आहे. 14 बॉल 49 ची गरज. 14 चेंडू 49, 2.4 षटकामध्ये 38 वर 2 अशी स्थिती आहे. 14 चेंडू 49. समीकरण आपण षटकांचं मोजत होतो, आता समीकरण पुन्हा एकदा रन्स वर येऊयात. 14 चेंडू कुठे जाऊ नका, 49 धावांची गरज. फायनलिस्ट असलेला संघ यांना देखील विनंती आहे की आपण आता थोडं सज्ज राहायचंय. आपल्या देखील संघाला विनंती आहे की आपण रेडी राहा. या मॅच नंतर आपण मॅच साठी फायनल साठी सज्ज राहायचंय. येस,
8 षटकारांची गरज, 14 चेंडू. ओ माय गॉड, येस, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, व्हॉट अ शॉट. विशालच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार. गेम ऑन, मॅच ऑन, रन चेस इज ऑन. जरी मयूर बाद झाला असला तरी आम्ही देखील आहोत. आमच्याकडे ती ताकद, हिम्मत, तो क्लास आहे. आणि त्याच प्रकारे पहिल्या चेंडूवर निलेश सर षटकार. या बॉलची उडान दोस्ती 11-32 शिराळा या टीम साठी विशाल यांचा आलेला आहे. 6चा लगान. बॉल पाठवल्या सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी आशा पल्लवित केलेल्या आहेत. एका बाजूला धावा येत नव्हत्या, आता धावा येत आहेत. टायगर ग्रुप जी गाडी आहे ती गाडी टायगर ग्रुप तुम्ही उपस्थित असाल तर ती काढून घ्या प्लीज. टायगर ग्रुपची जी गाडी आहे MS43 CG 2714 टायगर ग्रुप तुमची गाडी आहे, त्याच्यामुळे अडथळा होतोय, प्लीज ती काढून घ्यायचे. बाकी सगळ्या गाड्या निघालेल्या आहेत. थँक्यू सो मच, तुम्ही सूचनेचा मान दिलात. आणि अजून एक वॅगेनर जी बाकी आहे 7833 वॅगेनर टायगर ग्रुप वॅगेनर 7833. आणि त्याचबरोबर मी विनंती करेल एर्टिका 6349 ती एर्टिका आपण काढून घ्यायचे. थँक्यू सो मच. थँक्यू. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 45 वर 2 गडी बाद. आणि आता 12 चेंडू आणि 42 धावांची गरज, 7 षटकार. यस, प्रत्येक षटकारासाठी 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि बघूयात आता कशा प्रकारे की रन चेस ऑन राहील. निलेश सर, निश्चित स्वरूपात ज्योती एंटरप्राइजेस आता मजबूत स्थितीमध्ये आहे, परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत बॉल आणि रनांचं समीकरण बनेल तोपर्यंत क्रिकेट मध्ये बरेचसे उलटफेर आपण बघितलेले आहेत. क्रिकेटमध्ये चमत्कारला नमस्कार हा नेहमी केला जातो. काय वाटतंय? 12-42. सकाळपासून आपण बरेचसे सामने पाहिलेले आहेत. 12 बॉल 40 धावांचं लक्ष्य पार झालेलं आहे. त्याच्यामुळे याही मॅच मध्ये ती शक्यता आपण वर्तवू शकतो. 12 बॉल 42 होऊ शकतात, बचाव होऊ शकतो. ओव्हर नंबर आता 4ला होते सुरुवात. गोलंदाज तयार. हा पहिला बॉल उजवष्टीच्या बाहेर आहे. पंचाने सांगितलं की दिशाईने हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. प्रेशर प्रेशर प्रेशर. निश्चित बाबा रामदेव सकाळी 4:30 वाजता कसरत करून झोपले असतील. सायंकाळी 5:15 वाजता गोलंदाज अंपायरला कसरत करायला लावतोय. म्हणजे आज बाबा रामदेवने जितकी कसरत केली नसेल तेवढी आमच्या अंपायरने आज दिवसभर कसरत केले. बाबा रामदेव से भी ऊपर हमारे अंपायर्स. एकदा अंपायर साठी जोरदार टाळ्या. मिस टाइम. थोडीशी आतला एज लागतोय असं म्हटलं तरी चालेल, आतली कडा लागते, परंतु आता या एक धावेने निश्चित स्वरूपात ज्योती एंटरप्राइजेस संघाला काही फरक पडणार नाहीये. आता मॅच फक्त असेल दोस्ती 11 संघासाठी फक्त चौकार आणि षटकार हे समीकरण असेल. 11 चेंडू आणि 40 धावांची गरज. 11-40. एका बाजूला सोहम शेलार एक युवा खेळाडू आहे, प्रभावित केलंय. एका बाजूला बॅटिंग मध्ये अमर यादव तयार होतील. पाटील मागच्या मॅच मध्ये केला होता चांगला खेळ, परंतु बॉल हवेत उभा राहिला. शॉट फाईन लेग बॉलच्या खाली. अमर यादव आता येतायत माघारी. सोहम काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. निर्णायक षटक म्हटलं तरी चालेल. या मॅच मध्ये कोण जिंकेल हे षटक जर सांगणार असेल तर त्या सोहमला देखील कौतुक करावं लागेल की या अत्यंत महत्वाच्या या ओव्हर्स मध्ये आपली छाप सोडते. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 2 धावा खर्च करून फक्त 1 गडी बाद केलाय. आणि 10 चेंडू 40 धावांची गरज. 10-40, 40-10. ज्योती एंटरप्राइजेस की दोस्ती 11. एका बाजूला मानाई नगरचा क्रिकेटच्या पटलावरती पश्चिम महाराष्ट्राच्या या प्रीमियर लीग मध्ये डंका वाजवणारा सोहम शेलार काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. धारदार गोलंदाजीचे वार केलेले आहेत. फलंदाजांना बांधून ठेवलंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीच्या पेचामध्ये ज्यावेळेस अडकलाय. दोस्ती 11 साठी बॅटिंग फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती दत्ता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. बॉलला कट केलंय आणि बॉल चाललाय थर्ड मॅनला आणि अखेरकार बॉलने सीमारेषा चिरली आहे सरळ 4 धावांसाठी. येस, 9 चेंडू आणि 36 धावांची गरज. म्हणजे 9 चेंडू मध्ये 6 षटकारांची गरज. 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने प्रत्येक षटकारांसाठी 1000 रुपये. आता 9 चेंडू 36 धावांची गरज. 9 चेंडू 6 षटकार. 9-36. 51 धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. 6 षटकारांची गरज. 9 चेंडू 36 धावा. ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षकामध्ये आहे दरी आणि या जरीतून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावांसाठी आशा पल्लवित करणारा चौकार दोस्ती 11 साठी.
चौकारांची हॅट्रिक आतापर्यंत आलेली आहे. खरंच कौतुक करावं लागेल दत्ताची, काय बॅटिंग आतापर्यंत साकारण्यात येते. मॅच अजूनही आहे. 8 चेंडू आणि प्रत्येक चेंडूवर चौकार. 8 चौक 32. शाळेमध्ये समीकरण तुम्ही शिकलाय, हे क्रिकेटचं समीकरण आहे. प्रत्येक चेंडूवर चौकार हे एकमात्र समीकरण आहे. 8-32. पुन्हा एकदा शॉर्ट पिच, फिल्डर तैनात. वॉटर कॅच. कॅचेस विन द मॅचेस ऋषीच्या माध्यमातून. पकडा कॅच जिंका मॅच. आणि शाळेमध्ये गणिताची समीकरण तुम्ही सोडवली असतील. क्रिकेटचं अगदी सोपं समीकरण आहे. पकडा कॅच जिंका मॅच. 7 चेंडू 32 धावांची गरज. 7-32. निलेश सर, मॅच इनिंग सुरू होण्याच्या अगोदर चेस ज्या वेळेस 88 करायचं होतं त्यावेळेस अक्षय कोंडलकर असतील, आकाश सुकाळे त्या ठिकाणी होते. चर्चा झाली होती की जर 75च्या आसपास स्कोर असतात तर कदाचित मॅच ही टाईट झाली असती आणि त्याच 10 ते 12 रन्स या थोड्याशा महागात पडतात. त्याचबरोबर रितेशजी निकम यांचे आगमन आहे, जे बाचोली गावचे आहेत. त्यांचे स्वागत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सोशल मीडिया प्रमुख, त्यांचे स्वागत. परंतु आता येणारे बॉल शिल्लक आहे 7 बनवायच्या आहेत. 32 धावा. त्याचबरोबर विकासभाई कदम यांना विनंती आहे, आरजू 11चे संघ मालक, कोपरी गावचे समाजसेवक, त्यांना विनंती की आपण स्थानपन्न व्हा. आता 7 बॉल 32ची गरज आहे. नशिबाच्या भरोश्यावरती सामना सोडून चालणार नाही, प्रयत्नवादी व्हावं लागेल. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, काच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिश करने से जीत होती आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे दोस्तों टाले नहीं जाते. प्रयत्नवादी. प्यार, इश्क, मोहब्बत ये सब धोखा है. क्रिकेट खेल प्यारे, नाम कमाने का मौका है. 7-32. ओ यस, डाउन द ग्राउंड. सरळ सीमा रेषा पार. निलेश सर, कधी मॅच इकडे कधी तिकडे आणि प्रत्येक षटकारांसाठी 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 1000 रुपये 1.25 किलो मटणाची सोय या षटकाराने झालेलीच आहे. मॅच ऑन, गेम ऑन, रनचेस इज ऑन. 6-26. निलेश सर, काय म्हणाल? जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूँ जहाँ जिंदगी हाराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूँ. आणि लढताना ठोकलेला हा एक चांगला षटकार आहे. आता 6 बॉल 26 ची गरज आहे. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता है. आणि त्या जुनूनने हे 6 बॉल खेळावे लागतील. 6-26चा थरार, पैसा वसूल. सेमीफायनल. निलेश सर, ज्यावेळेस 88 करायच्या होत्या त्यावेळेसच सांगण्यात आलं होतं की जर 80 किंवा 75 धावा जर असत्या तर मॅच निश्चित स्वरूपात दोस्ती 11ने थोडीशी कठीण पण मॅच खिशात घातली असती. परंतु ज्या एक्स्ट्रा 10 ते 12 धावा ज्या मिसफील्ड मध्ये गेल्यात, आता त्या किती महागात पडतील. 6 चेंडू, कुठे जाऊ नका. मॅच कुठे असेल? दोस्ती 11 की या ठिकाणी विचार जर केला तर ज्योती एंटरप्राइजेस, श्री रामजी अमगर साहेब, श्री शंकर मोहिते साहेब मॅच यांच्याकडे असेल की मॅच असेल निलेश दादा कोळसकर, संघ मालक, मालकी हक्क असलेला संघ त्यांचा देखील आहे. आता 2 संघ मालकांची देखील आता तगडी मॅच बघायला मिळते. द ग्रेट सेमीफायनल पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचे तारे सितारे आता आपली रंगत दाखवत आहेत. निलेश सर, निश्चित. आणि ज्या प्रकारे तुम्ही संघ मालकांचा उल्लेख केला, संघ मालक आवर्जून दिवसभर आज या मैदानावरती येऊन थांबलेले आहेत. प्रत्यक्षात त्यांच्या खेळाडूंचा ते खेळ पाहत आहेत. आता 6-26चा थरार आहे. शेवटच्या 6 बॉलसाठी ज्योती एंटरप्राइजेसने पर्याय निवडलेला आहे. शेवटचे 6 बॉल घेऊन गोलंदाजी मार्गवरती. निलेश सर, पैशासाठी या ठिकाणी संघ मालक उभे नाहीयेत. जी ट्रॉफी या ठिकाणी दिसते ना, ती ट्रॉफी आपल्या घरी कोण आणेल, कोणता संघ आपल्याला ती घरी आणण्यासाठी मदत करेल, यासाठी संघ मालक या ठिकाणी प्रयत्न करतायत. बघूयात कोणता संघ असेल. 6 चेंडू 26. गेम ऑन. पहिला चेंडू निर्णायक षटक. ओ माय गॉड, दोस्ती 11चा कॅम्प नाराज असेल कारण शॉर्ट पिच चेंडू होता, फुल शॉट खेळायचा होता. परंतु या ठिकाणी थोडीशी घपलत करतो. येस, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील, मॅन फ्रॉम कराड. येस निलेश सर, पहिला चेंडू डॉट. कराड तालुक्यातला बुरबुशी गावचा स्वप्नील देऊंगळे शेवटचे 5 बॉल टाकताय. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. आक्रमण होईल का? आणि अखेरकार या बॉल वरती हल्ला चढवलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावांसाठी आशा पल्लवीत ठेवणारा चौकार. नितीन शेवाळे शेठ सावकार 11 कडून पारितोषिक आलेला आहे. सामना
मॅच जिंकून दिली तर पारितोषिक आहे 1111. स्वप्नील देवुंगळे यांच्यासाठी पारितोषिक आहे. 4 बॉल 22 ची गरज. सामना अजूनही जिवंत. निश्चित. ओ माय गॉड, फुलटॉस ज्याला गिफ्ट म्हटलं जातं, परंतु आता मिस टाइम फटका बघायला मिळतोय. परंतु या 2 धावेने आता निश्चित स्वरूपात ज्योती एंटरप्राइजेस संघ आता एका महत्वाच्या पडावमध्ये म्हटलं तरी चालेल. निलेश सर, फायनलचं तिकीट कदाचित मिळालंय की काय? आता जरी 3ही षटकार जरी आले तरी मॅच मध्ये आता ज्योती एंटरप्राइजेस 1 रनाने मॅच जिंकू शकतो. फक्त व्हाईट बॉल आणि नो बॉल फेकायचा नाहीये. 3 चेंडू 20 धावा. आपण मॉर्निंग ब्लास्टर विपक्ष चौनेश्वर 11 हा सामना पाहिला होता आणि तो सामना कशा प्रकारे जिवंत झाला चौनेश्वर 11 साठी हेही आपण पाहिलं होतं. आता तो सामना 211 साठी जिवंत होईल का? प्रयत्न शेवटपर्यंत करावे लागतील. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर आलाय डॉट. एका बाजूला ज्योती एंटरप्राइजेस या टीमने सामना पूर्णपणे कंट्रोल केला. निलेश दादा कोळसकर यांनी डॉक्टरला फोन केला. आता तुम्हाला यायची गरज नाहीये, माझ्या हृदयाचे ठोके आता बरोबर चाललेले आहेत. नो डाऊट 2 चेंडू, कुठे जाऊ नका. 20 जवळपास मॅच फायनलचं तिकीट निश्चित असेल. निलेश दादा कोळसकर यांचा मालकी हक्क असलेला संघ ज्योती एंटरप्राइजेस इनटू द कदाचित 2 चेंडू शिल्लक आहेत. आता किरण दादा मस्कर सर, निलेश दादा मर्डेकर, आता ग्रेट सुपरस्टार रजनीकांत जरी आले तरी दोस्ती 11 संघ मॅच जिंकणार नाही. कारण 1 चेंडू नो डाऊट. येस, जोश मध्ये उल्हास मध्ये आता तयार असेल. ज्योती एंटरप्राइजेस संघ फायनल मध्ये धडक मारण्यासाठी सज्ज आहे. येस, हा चेंडू, येस, वेल प्लेड ज्योती एंटरप्राइजेस. हार्ड लक दोस्ती 11. आपण या स्पर्धेमध्ये खूप छान खेळ खेळलात. थँक्यू. ओव्हर टू निलेश सर. त्याचबरोबर एक पारितोषिक आलेलं आहे अजिंक्य बेलोश यांच्यासाठी. त्यांच्या गावाकडून पारितोषिक आहे. राजे ग्रुप रांजणी यांच्या वतीने अजिंक्य बेलोश यांच्या बहारदार खेळीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. संस्थापक बबलू पटेल.